तुमचं सगळ्यांचं स्वागत. मी आहे स्वप्नील चव्हाण, ॲज अ फाउंडर ऑफ स्किल माइंड. आज आपला टॉपिक आहे कम्युनिकेशन स्किल. तर त्या टॉपिकबद्दल मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे. ठीक आहे, चलो आजची मीटिंग मी चालू करतोय. मी शेअर स्क्रीन करतो तुम्हाला. ओके, तर स्टेप बाय स्टेप आपण कम्युनिकेशन स्किल कसं असतं, काय असतं, हे सगळं बघूया. कम्युनिकेशन स्किल, तर कम्युनिकेशन स्किलचे प्रकार असतात. कम्युनिकेशन स्किलचे प्रामुख्याने चार प्रकार पडतात. एक व्हर्बल कम्युनिकेशन, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, रिटन कम्युनिकेशन आणि व्हिज्युअल कम्युनिकेशन. आता व्हर्बल कम्युनिकेशन काय असतं? बोलून केलेले कम्युनिकेशन, उदाहरणार्थ कन्व्हर्सेशन, मीटिंग, इंटरव्ह्यू, प्रेझेंटेशन, फोन कॉल, पब्लिक स्पीकिंग. यामध्ये क्लिअर वर्ड्स, योग्य प्रोनाउन्सिएशन, स्पीड, टोन आणि वकॅबलरी महत्वाची असते. आता तिच्यात जे आपण बोलतो व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये, ते आपले समोरच्यांना जे बोलतोय ते क्लिअर मध्ये समजायला पाहिजे. जे आपण प्रोनाऊन्स करतोय त्याचं उत्तर आपल्याला माहित पाहिजे. स्पीड मेंटेन ठेवायची, एकदम धाड 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 नाही बोलायचंय. टोन म्हणजे जे आवाज आपला आहे, कधी कधी कमी कधी जास्त असतो, तो मेंटेन ठेवायचा असतं. आणि वकॅबलरी महत्वाची असते. आपण जे बोलतोय त्याचे शब्द आपल्याला माहिती पाहिजे, त्याला वकॅबलरी म्हणतात. आता सेकंड ऑप्शन आहे दुसरा प्रकार आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. शब्दांचा वापर न करता केलेले कम्युनिकेशन. ओके. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये शब्दांचा वापर केलेला जात नाही. उदाहरणार्थ आय कॉन्टॅक्ट म्हणजे डोळ्यांचा कॉन्टॅक्ट, फेशियल एक्सप्रेशन म्हणजे चेहऱ्याचे एक्सप्रेशन जे आपण देतो, बॉडी पोश्चर म्हणजे पोश्चर समोरच्याला कसं दिसतंय आपल्याला. सगळ्यात म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. जे तुम्ही पहिले दिसता तेच तुमचं शेवटचं इम्प्रेशन असतं. समोरचा तुम्हाला त्याहून जज करत असतो. तर बॉडी पोश्चर सगळ्यात मेंटेन ठेवायचा. हँड गेस्चर, जे आपल्या हँड बॉडी लँग्वेज असतात ना, त्याला हँड गेस्चर कसे ठेवायचे, काय ठेवायचे, पोश्चर कसं ठेवायचं, स्माइल मेंटेन ठेवायचे चेहऱ्यावर. हे नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचे उदाहरणार्थ आहेत. अ, अनेक वेळा आपली बॉडी लँग्वेज आपल्या वर्ड्सपेक्षा जास्त काही सांगते. काही वेळा असं असतं ना, की तुम्ही काही न करता तुमची जी बॉडी लँग्वेज असते ते समोरच्याला कळून जाते, त्यावरून तो तुम्हाला जज करतो. ओके, तुम्ही कसे आहात, काय आहात, तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे, तुम्ही नीट आहात का, कपडे कसे घातलेले आहेत, शूज कसे आहेत, केस कसे विसरलेले आहेत, तुमचा चेहरा कसा आहे, नीट आहे का नाही आहे, यावरून नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचं हे ओळखलं जातं समोरच्याला. आता थर्ड आहे रिटर्न कम्युनिकेशन. लिहून केलेले कम्युनिकेशन म्हणजे रिटर्न कम्युनिकेशन. उदाहरणार्थ ईमेल, व्हॉट्सअप मेसेजेस, ॲप्लिकेशन, रिपोर्ट, सोशल मीडिया पोस्ट, बिझनेस प्रपोजल. आता आपला बिझनेस आहे ॲफिलिएट मार्केटिंग. तर आपल्याला व्हॉट्सअप मेसेज, ईमेल, ॲप्लिकेशन, रिपोर्ट, सोशल मीडिया पोस्ट आणि बिझनेस प्रपोजल हे सगळं रिटर्न कम्युनिकेशनमध्ये असतं. कारण जे आपण लीड्सला टाकतो मेसेजेस वगैरे, हे रिटर्न कम्युनिकेशनमध्ये असतं. ते कसं असलं पाहिजे, आता तुम्हाला जर ते परफेक्ट पाहिजे असेल तर मग तुम्ही चॅट जीपीटीवर जाऊन प्रॉम्प्ट टाकायचं तसं. तर समोरच्याला आपण जे अट्रॅक्टिव्ह मेसेज दाखवतो त्याच्यानंतर ते लीड कन्वर्ट होतील. आणि आपल्या ज्या फील्डमध्ये ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये रिटेन कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण फोनवर जास्त बोलत नाही, मेसेजवरच जास्त बोलत असतो. फोनवर बोललं तर खूप अतिउत्तम, पण सगळ्यात मेन म्हणजे आपण सगळ्यात आधी मेसेजवरच बोलतो. व्हॉट्सअप मेसेजवर, ईमेलवर, नाही तर मग इंस्टाग्राम प्रोफाईलवर. ओके. आता चौथा आहे व्हिज्युअल कम्युनिकेशन. आता व्हिज्युअल कम्युनिकेशनमध्ये इमेजेस, व्हिडिओज, चार्ट्स अँड सिम्बल्स यांच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन देणे. आता इंस्टाग्रामवर आपण स्टोरी ठेवतो, रील्स टाकतो, पोस्ट करतो, व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवतो, इमेज आपण जे मेसेजेस वगैरे पाठवतो इमेजेस थ्रू, सिम्बॉल्स वगैरे पाठवतो. त्यांच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन देणे म्हणजे व्हिज्युअल कम्युनिकेशन. उदाहरणार्थ ग्राफ, इन्फोग्राफिक, प्रेझेंटेशन, यूट्यूब व्हिडिओ, ॲडव्हर्टाइजमेंट हे व्हिज्युअल कम्युनिकेशनमध्ये असतात. आता आपण फेसबुक ॲड चालवतो, इंस्टाग्राम ॲड चालवतो, अजून व्हॉट्सअप ॲड पण चालवतो, प्रेझेंटेशन व्हिडिओ देतो आपण यूट्यूबवर. यूट्यूबवर सगळी माहिती दिलेली असते. हे सगळे व्हिज्युअल कम्युनिकेशनचे पार्ट आहेत.
आता कम्युनिकेशन आपल्या बिझनेससाठी खूप महत्वाचं आहे. तुम्हाला कम्युनिकेशन येणे खूप महत्वाचे आहे. कम्युनिकेशनची लँग्वेज नसते. असं नाही की तुम्हाला कम्युनिकेशनमध्ये तुम्हाला इंग्लिश खूप परफेक्ट यायला पाहिजे. कम्युनिकेशन म्हणजे तुम्हाला हिंदी परफेक्ट यायला पाहिजे. तुम्ही मराठीत सुद्धा कम्युनिकेशन खूप चांगल्या प्रकारे करू शकतात. कोणाला इंग्लिश खूप चांगल्या प्रकारे येत असताना सुद्धा त्याचं कम्युनिकेशन चांगलं नसतं. ही मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगतोय. ओके. आता सेकंड पार्ट पाहू आपण. गुड कम्युनिकेशनचे 7 चॅप्टर असतात. सी म्हणजे चॅप्टर. आता चांगल्या कम्युनिकेशनसाठी जे 7 सी लक्षात ठेवायचे आहेत. सगळ्यात म्हणजे क्लिअर, स्पष्ट. मी जे तुम्हाला बोललो समोरच्याला ते क्लिअर समजलं पाहिजे. ते म्हणजे स्पष्ट. तुमची गोष्ट समोरच्या व्यक्तीला सहज समजली पाहिजे. उदाहरणार्थ, मी कालच्या प्रोजेक्ट रिपोर्ट बद्दल बोलत आहे. ओके. कॉन्साइज, थोडक्यात. गरज नसताना खूप मोठी आणि कॉम्प्लिकेटेड गोष्ट करू नका. ज्या गोष्टीची गरज नाहीये कुठं, ती गोष्ट मोठी करायची गरज नाही आणि त्याला कॉम्प्लिकेटेड करायची गरज नाहीये. ओके. थर्ड, करेक्ट. करेक्ट म्हणजे योग्य. तुमची इन्फॉर्मेशन आणि लँग्वेज योग्य असली पाहिजे. तुम्ही जे समोरच्याला माहिती देताय, कोणत्या लँग्वेजमध्ये देताय, हिंदी, मराठी, इंग्लिश, जे तुमची लँग्वेज असेल ते ती योग्य असली पाहिजे. समोरच्याला रिस्पेक्टफुल बोलायचं आहे आपल्याला. ओके. आणि त्याला समजले पाहिजे त्या भाषेत इन्फॉर्मेशन द्यायची. असं धाड 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 इंग्लिश बोलून घेतलं, हिंदी बोलून घेतलं, काहीच नाही. समोरच्याला जी भाषा समजते त्या भाषेत इन्फॉर्मेशन द्यायची. फोर्थ ऑप्शन आहे कम्प्लीट, पूर्ण. समोरच्या व्यक्तीला आवश्यक असलेली माहिती पूर्ण मिळाली पाहिजे. ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये तुम्ही आले आहात, तुम्हाला ॲफिलिएट मार्केटिंग बद्दल स्वतः माहिती गोळा करायची. तुम्हाला स्वतः माहिती करून घ्यायची काय गोष्टी असतात ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये. मार्केटिंग म्हणजे काय असतं, जे तुम्ही बिझनेस करताय त्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे. पॅकेजेसबद्दल माहिती पाहिजे. आपण जे विकतोय ते पॅकेजेसमध्ये कोणते कोणते कोर्सेस आहेत त्याची माहिती पाहिजे. ऑफर केव्हा येते, ऑफर कधीपासून कुठपर्यंत आहे, ऑफरमध्ये काय काय आहे याची सगळी माहिती तुम्हाला पाहिजे. आणि तुम्हाला मेन म्हणजे तुम्ही ज्या वेबसाईटमध्ये बिझनेस चालू केलेला आहे त्या वेबसाईटबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे. लॉग इन कसं करतात, रजिस्ट्रेशन कसं करतात, ॲफिलिएट मार्केटिंगच्या लिंक्स कुठे आहेत, तुमच्या पॅकेजेसच्या लिंक कुठे आहेत, तुमचे कोर्सेस कुठे आहेत, कोर्सेस कसे करू शकतात, तुमच्या कम्युनिटीचे ग्रुप आहेत का, कम्युनिटी ग्रुप आहेत तर तुम्ही त्याच्यात जॉईन आहात का, टेलिग्रामचा ग्रुप आहे त्याच्यात मटेरियल ग्रुप वेगळा आहे आणि ऑफिशियल ग्रुप वेगळा आहे त्याच्यात तुम्ही जॉईन आहात का, याची सगळी माहिती तुमच्याकडे असली पाहिजे. सगळ्यांच्या लिंक्स तुमच्यामध्ये एका मेसेजमध्ये पेस्ट असली पाहिजे. ओके. आणि मग तेव्हाच तुम्ही समोरच्या व्यक्तीला पूर्ण माहिती देऊ शकता तुमच्या बिझनेसबद्दल, पॅकेजेसबद्दल आणि जे तुम्ही प्रेझेंटेशन समोरच्याला देतात त्याबद्दल. आता कन्क्रीट, ठोस. तुमची गोष्ट वेगळी नसावी, योग्य एक्झाम्पल आणि फॅक्ट द्या. आता तुमची गोष्ट जे आहे समोरच्याला आपण जे देतोय त्याचे एक्झाम्पल आणि फॅक्ट्स योग्य द्यायचे आहेत. म्हणजे जे तुमच्याकडे आहे ठोस प्रूफ ते समोरच्याला समजायला पाहिजे असं द्यायचंय फॅक्ट. कॉर्टियस, नम्र. आता नम्र सगळ्यात महत्वाचं आहे. तुमची लँग्वेज रिस्पेक्टफुल आणि पोलाइट असली पाहिजे. आता समोरच्याशी बोलताना मी तुम्हाला आधीच सांगितलं, समोरच्याशी बोलताना रिस्पेक्टफुल बोलायचंय. ॲटिट्यूड मध्ये नाही बोलायचं, इगो ठेवायचा नसतो. पोलाइटली बोलायचं म्हणजे एक नम्र व्यक्ती असतो समोरच्या व्यक्तीला की तुम्ही खूप नम्र आहात. समोरचा कितीही काही बोललो तुम्ही ऐकून घेताय आणि जे बोलतायत ते रिस्पेक्टफुल बोलताय समोरच्याला. म्हणजे इज्जत देणे असं म्हणतो ना आपण की समोरच्याला इज्जत द्यायची, ते तसं आपल्याला समोरच्याला बोलायचंय, कन्व्हिन्स करायचंय. ओके. तर नम्र सगळ्यात महत्वाचं. जो तुम्ही बिझनेस करत असाल कुठलंही कसंही, तर तुम्हाला नम्र व्हावं लागेल. कन्सिडरेट, समोरच्या व्यक्तीचा विचार. समोरची व्यक्ती माझी गोष्ट कशी समजून घेईल याचा विचार करा. हा सगळ्यात महत्वाचा आहे. कन्सिडरेट, समोरच्या व्यक्तीचा विचार. समोरची व्यक्ती माझी गोष्ट कशी समजून घेईल याचा विचार करायचा आहे. ओके. हे गुड कम्युनिकेशनचे 7 सी असतात.
ती ही पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्रामला पण देऊन देईल, तर या पीडीएफला वाचून घेऊन सगळं समजून घ्यायचं आहे. ओके. थर्ड पॉइंट आहे सर्वात महत्वाची स्किल म्हणजे लिसनिंग. खूप लोकांना वाटते की कम्युनिकेशन म्हणजे फक्त स्पीकिंग, पण एक चांगला कम्युनिकेटर आधी गुड लिसनर असतो. आता कोणत्याही एखादी तुम्ही वक्ताला बघितलं असेल, जो स्पीच देतो, भाषण वगैरे करतो, तो सगळ्यात आधी बोलण्याच्या आधी ऐकतो, त्याच्यानंतर तो बोलतो. कारण एक चांगला कम्युनिकेटर आधी गुड लिस्नर असतो. म्हणजे गुड लिस्नर म्हणजे तो ऐकणारा असतो, समोरच्याची गोष्ट पूर्ण ऐकून घेऊन मग उत्तर देईल. त्याची गोष्ट अर्ध्यातून कापून उत्तर देणं म्हणजे गुड कम्युनिकेटर नाही. ओके. कम्युनिकेशन मध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे लिसनिंग. समोरच्याला आधी पूर्णपणे ऐकून घ्या, त्याच्या भावना समजून घ्या, त्याच्यानंतर त्याला उत्तर द्या. ओके. ऍक्टिव्ह लिसनिंग म्हणजे काय? समोरच्या व्यक्तीकडे लक्ष द्या आणि पूर्ण गोष्ट ऐका. गरज नसताना इंटरप्ट करू नका. योग्य योग्य क्वेश्चन विचारा आणि समोरच्या व्यक्तीने काय सांगितले ते समजून घेऊन रिस्पॉन्स द्या. ओके. आता 4 पॉइंट आहे स्पीकिंग स्किल्स. चांगले बोलण्यासाठी फक्त वकॅब्युलरी पुरेशी नाही, तर क्लॅरिटी प्लस कॉन्फिडन्स प्लस व्हॉइस प्लस टोन प्लस स्ट्रक्चर यावर काम करावे लागेल. मी आधीच बोललो होतो तुम्हाला, चांगलं बोलण्यासाठी वॉकॅब्युलरीची गरज नाहीये, कोणत्याही लँग्वेजची गरज नाहीये. कम्युनिकेशन स्किल कोणत्याही लँग्वेज परफेक्ट असू शकते. असं गरजेचं नाही की तुम्हाला इंग्लिश येईल तेव्हाच तुम्ही गुड कम्युनिकेटर आहात. नाही, तुम्हाला कोणत्याही लँग्वेजमध्ये कम्युनिकेशन येऊ शकते. ती एक स्किल आहे आणि ती इम्प्रूव्ह करायची असते बिझनेसमध्ये जर तुम्ही असाल तर. ओके. तर क्लॅरिफाय, कॉन्फिडन्स, व्हॉइस टोन, स्ट्रक्चर. सगळ्यात आधी जी इन्फॉर्मेशन आपण गोळा केलेली आहे त्याच्यावर क्लॅरिफाय करायचे ती बरोबर आहे का. मग ती बरोबर असली तर तुम्हाला आत्मविश्वास येतो. मग आपली व्हॉइस जे समोरच्याला कळायला पाहिजे ती योग्य आणि नीट असली पाहिजे. टोन म्हणजे जे आपण बोलतोय तर आवाज कमी जास्त नसता कामा नये, एकाच लाईनमध्ये बोलायचे. आणि स्ट्रक्चर जे असतं ते स्टेप बाय स्टेप आपल्याला मांडायचं आहे. आता मी कसं हे पीडीएफ बनवले स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजायसाठी, तसं स्ट्रक्चर असतं एखादी प्रेझेंटेशन व्हिडिओ, नाही तर मग तुम्ही जे समोरच्याला मेसेज करताय लीड्सला, ते स्ट्रक्चर स्टेप बाय स्टेप असलं पाहिजे. म्हणजे समोरच्याला वाचायला पण बरं असतं आणि समजायला पण बरं असतं. ओके. आता जसं मी बनवलंय सेम तसंच तसं तुम्ही बनवू शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला रिसर्च करावं लागेल, खूप माहिती गोळा करावी लागेल, त्याच्यानंतर हे तुम्हाला जमेल. पहिल्यांदा तुम्ही आले, हा ठीक आहे मी एका दिवसात शिकून घेतो, नाही, एका दिवसात नाही होत. 30 दिवस ते 90 दिवस लागतात कोणती स्किल परिपूर्ण करण्यासाठी. ओके. स्पीकिंग फॉर्म्युला: पॉइंट, रिझन, एक्झाम्पल, कन्क्लुजन. कोणती इन्फॉर्मेशन देताना त्याचा एक पॉइंट असतो, त्याचं काहीतरी रिझन असेल, मग उदाहरणार्थ असतं, आणि मग त्याच्यानंतर जे उरलेलं कन्क्लुजन मध्ये पूर्ण फॅक्ट जे आपण रिव्हील करतो त्याला कन्क्लुजन म्हणतात. ओके. आता कन्क्लुजन म्हणजे बाहुबली 2 कन्क्लुजन नको घेता. 0.5 कॉन्फिडन्स कसा वाढवायचा. ओके. कॉन्फिडन्स एका दिवसात तयार होत नाही. मी आधीच बोललो तुम्हाला, एका दिवसाची गोष्ट नाहीये कम्युनिकेशन स्किल, त्याला 30 दिवस ते 90 दिवस लागतात. ते प्रॅक्टिसमुळे तयार होते. डेली प्रॅक्टिस, दररोज 5 मिनिटे एखाद्या टॉपिकवर बोला. उदाहरणार्थ माझा दिवस, फॅमिली, सिटी, फेवरेट मूवी, गोल. स्कूलमध्ये जे आपण निबंध वगैरे एसे वगैरे केले आहेत ना तेच सेम. फक्त एक टॉपिक घ्यायचंय त्याच्यावर 5 मिनिटं बोलायचं. इझी. जेवढं सिंपल करायचं असेल ना तेवढं सिंपल करा. जास्त कॉम्प्लिकेटेड करू नका. आता मी पीडीएफ कशी बनवली, एकदम सोपी, समोरच्याला पण समजेल आणि मला शिकवताना पण अवघड जाणार नाही. असे कोणते एक मेसेज घ्यायचा, लेअर्सला जसं समजेल तसं, आणि सेम तोच पाठवून द्यायचा. आणि तसे प्रॉम्प्ट टाकून सेम मेसेज प्रत्येकाला नको टाका. एक मेसेजचे तुम्हाला चॅट जीपीटी 10 मेसेज बनवून देईल वेगवेगळे. तर त्याच्यानं अट्रॅक्शन वाढतं, लीड्स कन्वर्ट होईल, लीड्सला ते खूप चांगलं वाटेल की इन्फॉर्मेशन खूप चांगली आहे. ओके. आता डेली प्रॅक्टिसचं झालं. प्रॅक्टिस फ्लो.
स्वतःशी बोला, मिरर प्रॅक्टिस, व्हिडिओ रेकॉर्डिंग, व्हॉइस रेकॉर्डिंग, रिअल कन्व्हर्सेशन. मिरर प्रॅक्टिस म्हणजे आरसा बोला. व्हॉइस रेकॉर्डिंग करा तुमच्या मोबाईलमध्ये 5 मिनिटाची. व्हॉइस रेकॉर्डिंग झाल्यानंतर व्हिडिओ रेकॉर्ड करा, स्वतःला रेकॉर्ड करा. त्याच्यानंतर रिअल कन्व्हर्सेशन म्हणजे तुम्हाला एखादी मित्र असेल, कोणी त्याला शिकायचं असेल कम्युनिकेशन स्किल, त्याच्या सोबत तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. 6वा टॉपिक आहे बॉडी लँग्वेज आणि आय कॉन्टॅक्ट. सगळ्यात महत्वाचं तुमचं बॉडी लँग्वेज आणि आय कॉन्टॅक्ट महत्वाचं असतं सगळ्यात, म्हणजे कम्युनिकेशन स्किलमध्ये. तुमचं पोश्चर कसं आहे, बॉडी लँग्वेज कशी आहे, तुम्ही स्माइल कशी देत आहेत, एकदम हे असं बी नाही करायचं, पोलाईट स्माइल द्यायची. मग त्याच्यानंतर आय कॉन्टॅक्ट मेंटेन करून ठेवायचा. समोरचा तुमच्याशी बोलतोय तर त्याच्याशी आय कॉन्टॅक्ट मेंटेन करून ठेवायचा. आता समोरचा माझ्याशी बोलतोय आणि मी इकडे तिकडे बघतोय, हे कम्युनिकेशन स्किलचा पार्ट नाही आहे. सगळ्यात मेन म्हणजे जो समोरचा बोलतोय त्याच्या भावना समजून घ्यायचा आहे, तो काय बोलतोय. मग त्याच्याशी आय कॉन्टॅक्ट मेंटेन करून ठेवायचं आहे. इकडे तिकडे बघितलं तर तो समजून जाईल की तुम्ही त्याच्या गोष्टी ऐकता नाहीये आणि त्याला तुमच्यात इंटरेस्ट नाही आहे. ओके. तर आय कॉन्टॅक्ट आणि बॉडी लँग्वेज मेंटेन करून ठेवायची. पोस्चर नेहमी मागे असलं पाहिजे. जे हे आपलं शोल्डर असतात ना असे असतात, मग आपण एकदम आपल्यात एनर्जी नाही आहे, डल दिसतोय, समोरचा लगेच ओळखून जाईल हा टाइमपास करतोय, याला काही करायचं नाही. आपण जेव्हा असं एनर्जेटिक असतो, हाय फाय देतो, हॅलो सर, गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, तुम्ही काय करताय, असं जेव्हा आपण एनर्जेटिकने बोलतो ना, तेव्हा समोरच्या व्यक्तीला वाटतं की हा ठीक आहे, हा याच्या फील्डमध्ये परफेक्ट आहे. ओके. परफेक्ट तर कोणी नसतं, पण आपण समोरच्याला दाखवू शकतो की तू परफेक्ट आहे. ओके. कारण त्याला काही माहित नाही कोणत्या गोष्टीबद्दल, पण तुम्हाला तर माहिती आहे ना. आता 7, व्हॉइस अँड टोन. एकच सेंटेन्स वेगवेगळ्या टोन मध्ये बोलल्यास त्याचा मिनिंग बदलू शकतो. त्यामुळे व्हॉट यू से आणि हाऊ यू से दोन्ही महत्वाचे आहेत. खूप फास्ट किंवा स्लो बोलू नका. आता कोणी एकदम धारदार धारदार एकच सेंटेन्स वेगवेगळ्या टोन मध्ये बोलल्यास त्याच्या मीटिंग मिनिंग बदलू शकतो. त्याच्या व्हॉट यू से, आय यू से दोन्ही महत्वाचे असतात. असं फास्ट बोलून देतो आणि खूप एकदम एकच सेंटेन्स वेगवेगळ्या टोन मध्ये बोलल्यास त्याचा मिनिंग बदलू शकतो, असं पण बोलतो. त्यामुळे मी बोललो ना तुम्हाला, व्हॉइस आणि टोन मेंटेन करून ठेवायचं असतं. आता मी कसं वाचतोय बघा, एकच सेंटेन्स वेगवेगळ्या टोन मध्ये बोलल्यास त्याचा मिनिंग बदलू शकतो. त्यामुळे व्हॉट यू से प्लस हाऊ यू से दोन्ही महत्वाचे आहेत. आता मी कसं स्टॉप घेत घेत बोललो, फुल स्टॉप आलं स्टॉप घेतला. जर तसंच बोलायचं आहे, एकदम फास्ट पण नाही आणि स्लो पण नाही. वर्ड क्लिअर प्रोनाऊन्स करायचं आहे आणि योग्य ठिकाणी स्मॉल पॉज घे. स्मॉल पॉज म्हणजे थोडा वेळ थांबा, 1-2 सेकंड, मग त्याच्यानंतर बोलायला सुरुवात करा. ओके. 8 पॉईंट आहे व्होकॅब्युलरी कशी इम्प्रूव्ह करायची. खूप डिफिकल्ट इंग्लिश वर्ड शिकण्याची गरज नाही आहे. मी आधीच बोललो तुम्हाला, इंग्लिश महत्वाची नाही आहे. सुरुवातीला कॉमन वर्ड्स आणि युजफुल फ्रेसेस कॉन्फिडेंटली वापरायला शिका. व्होकॅब्युलरीचा उद्देश इम्प्रेसिव्ह दिसणे नाही, तर क्लिअर कम्युनिकेट करणे आहे. ओके. आपल्याला समोरच्याला इम्प्रेस करायचं नाही आहे, आपल्याला आपलं पॅकेज सेल करायचं आहे. तर क्लिअर कम्युनिकेशन ठेवायचं, त्यामुळे त्याला समजायला पण इझी होईल आणि तो कन्वर्ट इझी होईल. ठीक आहे. त्याला एकदम असं शोपीस नाही दाखवायचे की हा तू इम्प्रेस होशील मग त्याच्यानंतर आपण बोलून मग पॅकेज घेशील, नाही. आपल्याला पॅकेज सेल करायचं आहे, आपल्याला त्याच्याशी मतलब आहे. ओके. 9 पॉईंट इंग्लिश कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करण्याचा मार्ग. आता इंग्लिश कम्युनिकेशन जर तुम्हाला शिकायचंच असेल तर हे तुमच्यासाठी आहे. नाही शिकायचं असेल तसं तर शिकायची गरज आहे म्हणा. आजच्या युगात पुढचा युग आहे तो एआयचा युग आहे, तर तुम्ही शिकाल नाही शिकाल तुमचा फायदा. डेली 30 मिनिट्स रुटीन आहे. 10 मिनिट्स लिसनिंग, 5 मिनिट्स शॅडोइंग, 5 मिनिट्स रीडिंग, 5 मिनिट्स स्पीकिंग आणि 5 मिनिट्स वोकॅब्युलरी. आता हे मी तुम्हाला देऊन देईल. इंग्लिश कन्व्हर्सेशन किंवा व्हिडिओ ऐका, स्पीकर जे बोलतोय त्याचे बोलण्याचा प्रयत्न करा. शॉर्ट आर्टिकल किंवा स्टोरी वाचा, एखाद्या टॉपिकवर इंग्लिशमध्ये बोला, दररोज 5 युजफुल वर्ड किंवा फ्रेजेस शिका. काही नाही काय, हे वाचल्या शिकला बघितलं काही नाही होणार.
तुम्ही जेव्हा जोपर्यंत माइंडमध्ये विचार करत नाही ना इंग्लिशमध्ये, तोपर्यंत काही होणार नाही. तुम्ही वाचा, शिका, बोला, काही करा, व्हिडिओ बघा, त्याच्यानं काहीच होत नाही. जोपर्यंत तुम्ही इंग्लिशमध्ये विचार करत नाही तोपर्यंत तुम्हाला इंग्लिश बोलता येत नाही. सिम्पल आहे. जोपर्यंत मी पण इंग्लिशचा विचार केला होता तोपर्यंत मी पण असं व्हिडिओ बघत असतो, वाचत बसलो होतो, व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो, स्वतःशी बोलत होतो. जोपर्यंत मी माइंडमध्ये विचार केला नाही की मला इंग्लिश येत नाही तोपर्यंत इंग्लिश येत नाही. सिम्पल आहे. कोणी कितीही सांगितलं हे करून घ्या, ते करून घ्या, नाही. जोपर्यंत आपण आपली जी लँग्वेज शिकतो, मराठी, हिंदी वगैरे, आपण लहानपणापासून जेव्हा शिकतो ना, आता कोणी जन्म घेताच कोणी शिकत नाही. आपण समोरच्या व्यक्तीला बघतो, त्याचे फेशियल एक्सप्रेशन बघतो, तो कसा बोलतोय त्याचे लिप्स बघतो, होठ वगैरे बघतो. आपण विचार करतो माइंडमध्ये, हा 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 शब्द असा बोलायचा आहे, हा शब्दाचा हे मिनिंग आहे. त्यानंतर आपल्याला इंग्लिश बोलायला येते. आपल्याला मराठी सुरुवातीला बोलायला येत नाही. आपण जे बघतो आजूबाजूचं जे वातावरण आहे त्याच्यानुसार आपण कोणती लँग्वेज शिकतो. असं एकदमच कोणती लँग्वेज नाही शिकता येत. ओके. आता 10th पार्ट आहे. कम्युनिकेशन मधील मोठ्या चुका जे करतात लोक, खूप जास्त बोलून घेतात. समोरच्या व्यक्तीची गोष्ट मध्येच तोडून टाकतात. प्रत्येक सेंटेन्स मध्ये ऍक्च्युली, बेसिकली, लाईक हे फिलर वर्ड्स वापरतात. खूप फास्ट बोलणे, स्पीडपेक्षा क्लॅरिटी जास्त इम्पॉर्टंट आहे. फक्त इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन असणे, मराठी किंवा हिंदीमध्ये क्लिअर कम्युनिकेशन देखील एक्सलेंट आहे. चुका होण्याची भीती, नीट बोलणे टाळणे. आता चुका कोणत्या ना कोणत्या लँग्वेजमध्ये होणारच आहेत, तर तुम्ही चुका करणार नाही तर तुम्ही शिकणारच नाही. ओके. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता 11 पॉईंट आहे कन्व्हर्सेशन मधील. कन्व्हर्सेशन कसे स्टार्ट करायचे. सिम्पल कन्व्हर्सेशन वापरा. हाऊ आर यू डुईंग, व्हॉट यू डू, हाऊ वॉज युअर डे, क्वेश्चन, लिसन, फॉलोअप. हे आपल्यासाठी नाही. इंटरव्ह्यूइंग बी आपल्यासाठी नाही. पब्लिक स्पीकिंग आपल्यासाठी. ओपन अटेन्शन मिळवा. इंट्रोडक्शन द्या. मेन पॉइंट्स, एक्झाम्पल, स्टोरी, कन्क्लुजन, सिटी हे बघितलं आपण. कम्युनिकेशनचा गोल्डन रूल आहे. थिंक. थिंक म्हणजे विचार करणे. स्पीक म्हणजे बोलणे. लिसन म्हणजे ऐकणे. अंडरस्टँड म्हणजे समजून घेणे. रिस्पॉन्ड म्हणजे रिस्पॉन्ड देणे, म्हणजे समोरच्याला ऍक्शनचं रिएक्शन देणे. तेच कम्युनिकेशनचा गोल्डन रूल आहे. थिंक, स्पीक, लिसन, अंडरस्टँड आणि रिस्पॉन्ड. समजलं? विचार करा, बोला, ऐका, समजून घ्या आणि रिस्पॉन्ड करा. आता चौथा पॉईंट आहे 30 डे कम्युनिकेशन स्किल चॅलेंज. मी बोललो ना तुम्हाला, 30 दिवसात किंवा 90 दिवसात तुम्ही कोणत्याही स्किलमध्ये पारंगत होऊ शकतात. इझी. वीक 1 फाउंडेशन, स्वतःचा इंट्रोडक्शन, फॅमिली, सिटी, हॉबीज आणि रुटीन बद्दल बोला. आता दुसरा हप्ता आहे स्पीकिंग. दररोज 5 ते 10 मिनिटं न थांबता एका टॉपिकवर बोला. तिसरा हप्ता आहे लिसनिंग कन्व्हर्सेशन. कॉन्शियस कन्व्हर्सेशन करा आणि ऍक्टिव्ह लिस्निंगची प्रॅक्टिस करा. ऍक्टिव्ह लिस्निंगची प्रॅक्टिस म्हणजे समोरचा काय बोलतोय समजून घेऊन ऐका. मधीच त्याची गोष्ट तोडू नका. ओके. आता चौथा हप्ता आहे कॉन्फिडन्स. कॅमेरा समोर 2 ते 5 मिनिटं बोलून व्हिडिओ तपासा. आता कॅमेरा समोर गेले की खूप मोठं हे आहे, आपण बोलूच शकत नाही कॅमेरा समोर. आपल्याला तर बोलताच येणार नाही कॅमेरा समोर. त्यामुळे हे प्रॅक्टिस असतात. त्या 2 ते 5 मिनिटं तुम्ही व्हिडिओ समोर बोला, त्याच्यानंतर प्रॅक्टिस करा. शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन स्किल इंग्लिश नाही. मी बोललो तुम्हाला, कम्युनिकेशन स्किल इंग्लिश नाही आहे. एक स्ट्रॉंग कम्युनिकेटर चांगले लिसन करतो. एक स्ट्रॉंग जो कम्युनिकेटर आहे तो पहिले ऐकून घेतो, क्लिअर बोलतो, योग्य बॉडी लँग्वेज ठेवतो आणि कॉन्फिडन्स मध्ये आपली गोष्ट मांडतो. कॉन्फिडन्स जेव्हा येईल तेव्हा तुम्ही ह्या गोष्टी फॉलो कराल. एका महिन्यात आज जे तुम्ही आहात आणि एका महिन्यानंतर स्वतःला बघा, त्याच्यानंतर तुम्ही स्वतःला बघा. काही चेंजेस असल्यास तर मला थँक्यू बोलून टाक जा. ठीक आहे. तर मी ही PDF मी तुम्हाला टेलिग्रामवर अपलोड करून देईन. तर आजची आपली मीटिंग इथं संपलेली आहे.